मी एवढा मोठा झालो तर बी मला अजून काम असलं ना तर आईजोडूनच पैसे घ्यायला लागतात. ते जाऊ द्या तिकडे. बाकी तुमचा भाऊ कसा दिसू राहिला ते सांगा पहिले. मी नवीन कपडे घातले म्हणजे तुम्हाला विचारच पडत असेल की कुठे चालला. अरे थांबा थांबा, एवढी काय घाई आहे, पुढे माहितच पडते कुठे चाललो तर. आणि हा, जसं की मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगलो होतो की 31 तारखेला आपला वाढदिवस आहे आणि आपली अशी इच्छा आहे की त्या दिवस पर्यंत आपले 100K फॉलोअर झाले पाहिजे. म्हणून मी म्हणतो ज्यानं आतापर्यंत फॉलो नाही करेल ना ते पटापट फॉलो करून घ्या. त्या फॉलोच्या बटनवर तुम्ही काय बी फेकून मारा, पण त्या आजच्या तारखेत बटन दबलंच पाहिजे. गाडी घेऊन आलो आम्ही डायरेक्ट मांडका या गावात. आपली बुलेट डेली पार्किंगला लावून आणि तिथून आलो आम्ही दत्त मंदिरात. दत्त जयंती निमित्त इथं दरवर्षी मोठा कार्यक्रम असते. अशा मोठ्या कार्यक्रमात आल्यावर चप्पल कधीच एका जागेवर काढायची नाही. एक बूट इकडे काढला आणि एक बूट तिकडे काढला म्हणजे टेन्शनचं कामच नाही. ते जाऊ द्या तिकडे. आपण कुठं गेलो ना आपले प्रेमाचे माणसं भेटले नाही असं होईन का? त्याला भेटलो आणि डायरेक्ट दर्शनाच्या रांगेत लागलो. मस्तपैकी एकदम शांततेत दर्शन करून घेतलं आणि बाहेर आलो. तेवढ्यात लहान पोरगा म्हणते चालत आता जेवायला. त्याला म्हटलं पंगत तुटी रे बा, मग बसतो ना आम्ही. तो छोट्या म्हणे इकडे तसं नाही आहे, डायरेक्ट बसा लागते. काऊन घ्या कार्यक्रम एवढा मोठा असते की लोक येतच राहतात, म्हणून जो आला त्याला आम्ही बसून देत असतो. वरण भात पोळी आणि बुंदी एकच नंबर जेवण झालं. जेवण झाल्या आपले प्रेमाचे माणसंही भेटले. हा भंडारा ज्यांनी ठेवला होता ते म्हणजे आपले